Hello everyone, welcome to in our Kaka's English School and the same English School. Class 2nd and the subject name is Science. Yes or no? In the previous chapter, we learned more about the pet animals, plants, how to grow the plants, where do you leave the pet animal, domestic animal, every part we are cover. Yes or no? So today we are learn more about the wild animals. What is mean by wild animals? So let's see. Our Unit 2 and the chapter name is Wild Animals. We cover the pet animals and the domestic. Pet animals म्हणजेच काय पाळीव प्राणी we also cover. Domestic animals म्हणजेच पाळीव प्राणी. आता आपण बघणार आहोत ते आपल्या शेजारी म्हणजे सभोवती राहत असतात आणि पाळीव म्हणजे वाइल्ड एनिमल आहेत ते जंगलात. Those animals live in a forest as well as in the jungle, that's called the वाइल्ड एनिमल्स असं आपण म्हणतो. म्हणजे जे प्राणी आपल्या सभोवती राहतात कुठे राहतात जंगलामध्ये राहतात किंवा फॉरेस्टमध्ये मोठे मोठे राहतात ते ॲनिमल्स म्हणजेच वाइल्ड ॲनिमल्स. त्याला आपण काय म्हणतो जंगली प्राणी म्हणत असतो. आपण इथं पिक्चर्स बघितल्यास तुम्हाला लक्षात येईल की बाबा कुठले ॲनिमल्स पाळीव जंगली आहेत कुठले वाइल्ड ॲनिमल्स. लेट्स वी सी. हे जे ॲनिमल्स दिसायला लागले देज ॲनिमल्स कॉल द वाइल्ड ॲनिमल्स. म्हणजे तिथं काय लॉयन आहे, इथं स्नेक दिसायला लागलाय, परत खाली मंकी आहे, एलिफंट, जिराफ, टायगर्स असे जे ॲनिमल्स जे आपल्या शेजारी म्हणजे सभोवती राहू शकत नाहीत ते जंगलामध्ये राहतात आणि आले तरी आपल्यासाठी काय हार्मफुल असतात त्याच ॲनिमलला आपण जंगली प्राणी असं म्हणतो. ओके, सो लेट्स वी. एक तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. नेम 3 ॲनिमल्स विच कॅन नॉट बी डोमेस्टिकेट ऑर केप्ट ॲज अ इन आवर हाऊसेस. म्हणजे डोमेस्टिक ॲनिमल ते नाहीच आहेत आणि आपण त्यांना आपण घरी ठेवू शकत नाही. त्या ॲनिमलचे 3 नावं लिहायची तुम्हाला. कुठले आहेत? टायगर आपण घरी म्हणजे पेट करू शकतो का किंवा डोमेस्टिकेट ॲनिमल आहे का तो? नाही. लायन आहे का? नाही. जिराफ आहे का? नाही. कुठं बघितलंय का तुम्ही की बाबा लॉयन मी पाळलाय, आमच्या घरी ना लॉयनचं एक पिल्लू पाळलंय किंवा आमच्या घरी मी टायगरचं एक पिल्लू पाळलंय, असं तुम्ही कुठं ऐकलत का? नाही. आपण काय पाळतो डॉगचा पप्पी किंवा कॅटचा किटन आहे. हे छोटे छोटे जे ॲनिमल्स जे आपल्यासाठी युजफुल आणि हार्मफुल नाही आहेत असे ॲनिमल्स आपण आपल्या घरी पेट करतो. वी आर नॉट अ डोमेस्टिक ॲनिमल्स. वी लिव्ह इन अवर नॅचरल हॅबिटट विच इज द फॉरेस्ट ऑर द जंगल. वी आर अ वाइल्ड ॲनिमल. हे ॲनिमल्स पिक्चर मधले सगळे काय म्हणाले? मी काय डोमेस्टिक ॲनिमल म्हणजे मी पाळीव नाही. मी कुठं राहतो? मी जंगलात राहतो किंवा मोठे मोठ्या फॉरेस्ट मध्ये राहतो. मी कोण आहे? मी वाइल्ड ॲनिमल्स. मी कोण आहे? जंगली प्राणी. आता जंगली प्राण्यांचं घर कोण आहे? बर्ड्स. ऑल्सो बर्ड्स पण आपण काहीच बर्ड्स काय आहेत पेट लाईक पॅरोट, पिकॉक, हेन हे बर्ड्स काय आहेत पेट मध्ये मोडतात. बाकीचे जे क्रो आहेत परत जे आपण इगल म्हणतो हे असे जे बर्ड आहेत ते काय वाइल्ड मध्येच मोडत असतात. म्हणजेच वाइल्ड ॲनिमल्स आता त्यांचं वी प्रोव्हाइड द शेल्टर्स अँड द वॉटर फूड फॉर द डोमेस्टिक अँड पेट ॲनिमल्स. बट हाऊ अबाउट द वाइल्ड ॲनिमल्स? हाऊ अबाउट द वाइल्ड ॲनिमलला शेल्टर कोण प्रोव्हाइड करणार? म्हणजे ते काय करतात? दे लिव्ह इन द ओवन एरियाज. म्हणजे ते स्वतःची जागा सर्च करून स्वतःच्या जागेमध्ये लाईक ॲज अ लायन लिव्ह इन अ डेन, टायगर लिव्ह इन अ डेन, लाईक ॲज अ snake live in also hill. Yes or no? Monkeys live on the trees, but giraffe live in also the forest and jungle. म्हणजे जे animals आहेत we provide the shelter that animals? No. These animal searching the shelter, searching the food for the themselves. म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः शोधण्याचं काम करतात. स्वतःसाठी जी गुहा आहे त्याला डेन, DEN डेन म्हणजेच काय गुहा. जे मोठे मोठे ॲनिमल्स लॉयन म्हणा वाघ, सिंह असे मोठे मोठे गुहेमध्ये राहतात. त्यांना आपण आता फॉर एक्झाम्पल मला वाघाला घर बनवून द्यायचे कुठं? जंगलात. इट इज पॉसिबल? नॉट. वेन वी गो इन द फॉरेस्ट वी ऑल्सो म्हणजे आपण भीतो. मी काय राहते म्हणजे अलर्ट राहते बाबा कुठून तरी अटॅक होईल, कुठून तरी जंगलात येईल. थोड्या जरी जंगलात मी जायला घाबरत असते बिकॉज ऑफ द वाइल्ड ॲनिमल्स. ते आपल्यासाठी हार्मफुल कधी आहे? ज्यावेळेस आपण त्याला थोडीशी इजा किंवा इंजुरीज करू त्यावेळेस ते आपल्यासाठी हार्मफुल असतात. येस ऑर नो? आता पुढे दाखवलेला आहे सम ॲनिमल्स लिव्ह वाइल दे आर स्टँडिंग. ऑल ऑफ देम डू नॉट नीड शेल्टर ओव्हर देअर नीड. म्हणजेच त्याच्या काही ॲनिमल्स काय करतात कंटिन्यू झोपत असतात लाईक ॲज अ बर्ड बिल्ड द नेस्ट इन द टॉल ऑफ द ब्रँचेस. म्हणजे ज्या झाडांच्या फांद्या उंच आहेत किंवा जिथं प्रोटेक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी किंवा त्यांचे जे एग्स आहेत त्यांचे जे छोटे छोटे पिल्ले आहेत त्यांच्यासाठी ते काय करतात नेस्ट बिल्ड करतात. ते ॲज वेल एज आपल्या घराच्या शेजारी जे आहेत तिथं पण असतात आणि ते फॉरेस्टमध्ये पण असतात. पण ते बर्ड पण अशा ठिकाणी आपलं जे नेस्ट आहे ते बिल्ड करतात जिथे त्यांना पूर्ण प्रोटेक्शन मिळावं. म्हणजे आपल्या जे आपण एग्स त्या नेस्टमध्ये आपण ठेवतोय त्याच्यामध्ये आपण कीप केलेलं आहे त्या एग्सला कुठलाही डेंजरस किंवा कुठल्याही वेदर कंडिशनमध्ये त्याला हानी पोहोचणे अशा प्रमाणात ते नेस्ट ठेवत असतात. ते लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे त्यांना काय फिलिंग्स आहेत. येस ऑर नो? त्यांना अन्नाची प्राण्याची गरज आहे किंवा ते आपण त्यांना अन्न प्रोव्हाइड करत नाहीत. Yes or no? Wild animals ला आपण we cannot provide the
फूड अँड वॉटर. बट ते उपाशी राहतात का मग? नाही राहणार. ते काय करणार? सर्चिंग करणार. सर्चिंग द फूड एव्हरीवेअर इन द लॅक साईड, इन द रिव्हर साईड, इन द फ्रुट्स, व्हेजिटेबल्स. व्हॉट वी दे फाइंड दे कॅन इट. म्हणजे कुठलंही व्हेजिटेबल्स. आणि काही ॲनिमल्स त्याच्यामध्ये काय आहेत, फक्त व्हेजिटेबल्स किंवा ग्रीन ग्रास खात नाहीत, ते काय फ्लेश डेड ॲनिमल ही खात असतात. ओके सर. नो सर, आपण होम्स बघितलं आता. काय बघितलं? वाईल्ड ॲनिमल्सचं. वाईल्ड ॲनिमल्स मीन्स काय हे बघितलं. चॅप्टर कंप्लीट टू पॉइंट. अँड देस होम. होम. होम मध्ये आपण एक्झाम्पल्स काय दिलेत? लॉयन, डेन, टायगर, डेन, स्नेक, हिल, जे बर्ड्स आहेत त्याचं नेस्ट आहे, मंकीज ऑन द ट्री, परत अजून जिराफ इन द फॉरेस्ट ऑल्सो ॲज वेल ॲज इन अ जंगल. सो नेक्स्ट टॉपिक इज द इटिंग. इटिंग म्हणजेच काय? आपलं जेवण. EATING. आता इटिंग, वाईल्ड ॲनिमलचं इटिंग काय असणार? म्हणजेच त्यांचं जे अन्न आहे ते सर्चिंग करणं, किंवा ते स्वतः तर बनवून खाऊ शकत नाहीत, बिकॉज they are, I am not provide, you must not provide the food for the wild animals. Do we need food every day? First of all, one question is there for you. Do we need food every day? म्हणजे आपल्याला अन्न रोज लागतं का? Yes किंवा no? Yes, yes लागतं. Do plants also need food every day? म्हणजेच वनस्पतींनाही अन्न रोज लागतं का? Yes, त्यांना पण लागतं. आपण त्यांना पाणी प्रोव्हाइड करतो, ओके नाही? पण जंगलातल्या वनस्पतींना करतो का? जंगलातल्या वनस्पतीला जे रेन फॉलिंग होते त्यावेळेस ते पाणी काय करतात? ऑब्झर्व करून घेतात आणि साठवण त्यांच्यामध्ये असते. अँड सिन्स ॲनिमल्स आर लिव्हिंग डॅश लिव्हिंग थिंग्स, दे ऑल्सो नीड फूड अँड फूड फॉर द सर्वाइव्ह. म्हणजे जसं आपण हे लिव्हिंग थिंग्स आहोत, वी नीड फूड. प्लांट लिव्हिंग तेच, प्लांटला पण लागतं. मग ॲनिमल्स काय? पेट ॲनिमल ऑल्सो वाईल्ड ॲनिमल्स, दे ऑल्सो नीड द फूड अँड वॉटर. मग ते कसं बनवतात? वी प्रोव्हाइड द डोमेस्टिक ॲनिमल फूड, बट हाऊ अबाउट द वाईल्ड ॲनिमल? लेट्स सी. The largest animal on the earth, the blue whale, do not have teeth. How do they eat? म्हणजे सगळ्यात मोठा प्राणी जो पृथ्वीवरचा आहे तो कुठला? ब्ल्यू व्हेल, फिश आहे. येस ऑर नो? पण त्याला दातच नाही. मग तो अन्न कसं करतो? तो गिळतो. तो मासा काय करतो? अन्न. आणि त्याचे ते जाड म्हणजे जबडे असतात ते काय असतात? असं म्हणजे कठोर असतात. येस ऑर नो? Animals do like as a vegetarian and the non-vegetarian, which means some of them eat only plants, various other hunt or their food. म्हणजेच काय? आता आपल्यामध्येच एक फॉर एक्झाम्पल घेऊ. आपल्यामध्येच काय पीपल व्हेजिटेरियन असतात आणि काय नॉन व्हेजिटेरियन असतात. व्हेजिटेरियन म्हणजे काय? आपण शुद्ध शाकाहारी. आणि नॉन व्हेजिटेरियन म्हणजे मांसाहारी. मांसभक्षक आणि शुद्ध शाकाहारी आपण त्याच्यामध्ये दोन वर्गामध्ये त्याचं डिवायडेशन करतो. तसंच प्राण्यामध्ये पण आहे. प्राणी पण सजीव आहेत, त्यामध्ये त्यांचं पण डिव्हिडेशन म्हणजे डिवायडेशन केलेलं तसंच आहे. शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी. आता शाकाहारी प्राणी म्हणजे काय? ते शाकाहारी म्हणजे शुद्ध असं चपाती भाजी पोळी असं खाणार का? नो. हार्बिवरस, कार्निवरस आणि ओमनिवरस याचे तीन कॅटेगरीमध्ये त्यांचं हे केलेली आहे. बघू आपण इथं. हार्बिवरस, HERBIOVORES, हार्बिवरस. सेकंड आहे कार्निवरस, कार्निवरस. अँड द थर्ड इज ओमनिवरस. याला आपण म्हणतो शाकभक्षी किंवा शाकाहारी म्हणू शकतो, ओके नाही? मांसाहारी. आणि याला आपण काय सर्वभक्षी ही म्हणू शकतो. सर्वभक्षी म्हणजे सर्व प्रकारचे अन्न हे खातात. हे तीन प्रकार आहेत ॲनिमल्सच्या इटिंग मध्ये. म्हणजे ह्यांचे खाण्याचे प्रकार किती आहेत? तीन. आता फॉर एक्झाम्पल हार्बिवरस कशाला म्हणायचं? कार्निवरस आणि ओमनिवरस कशाला? दोज ॲनिमल इट ऑनली ग्रास अँड द ग्रीन ग्रास वॉट एव्हर, म्हणजे प्लांटचे जे पत्ते आहेत ते खातात, त्यांना आपण शाकाहारी म्हणतो. त्याच्यामध्ये कुठल्या येतात? रॅबिट आहे किंवा डिअर आहे. दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ द हार्बिवरस. आता कार्निवरस म्हणजे मांस खाणारे प्राणी. यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय हार्बिवरस? म्हणजेच गवत खाणारे प्राणी, फक्त गवतच खातात, मांस खात नाहीत. अशा प्राण्यांना आपण काय म्हणतो? शाकाहारी म्हणजेच हार्बिवरस. म्हणजे त्याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले आहेत? डिअर आहे, रॅबिट आहे. हे एक्झाम्पल्स कशाचे आहेत? हार्बिवरस. नेक्स्ट वी कव्हर द कार्निवरस म्हणजेच मांसाहारी. Which animals called the carnivores? Those animals eat flesh as well as the dead animals. These animals called the carnivores म्हणजेच मांसाहारी. म्हणजे जे प्राणी काय करतात? जे डेड ॲनिमल्स आहेत किंवा जे मृत प्राणी आहेत त्यांचं मांस भक्षण करतात किंवा जे ॲनिमल्सचा शिकार करून खातात, अशा प्राण्यांना आपण काय म्हणू? मांसाहारी. लाईक ॲज अ एक्झाम्पल ऑफ टायगर आहे, लॉयन आहे, परत फॉक्स आपण म्हणू शकतो. दॅट इज एक्झाम्पल ऑफ द कार्निवर्स. येस ऑर नो?
वी कवर द कार्निवरस. नेक्स्ट इज द ओमनिवरस. ओमनिवरस म्हणजे सर्वभक्षी प्राणी. आता सर्वभक्षी म्हणलं हे दोन्ही खाणारे प्राणी, म्हणजे कार्निवरस पण आणि हार्बिवरस, म्हणजे ग्रासही खातात आणि डेड ॲनिमल्सचं जे हे फ्लेश आहे तेही खातात. त्यालाच आपण काय म्हणू, सर्वभक्षी, म्हणजे सगळंच खाणारे प्राणी. गवत मिळालं, गवत, दे कॅन ईट ऑल्सो ग्रास अँड ऑल्सो डेड ॲनिमल्स अँड फ्लेश, म्हणजे गवतही खातात आणि डेड ॲनिमल्सचं जे मांस आहे तेही खातात. त्यालाच आपण काय म्हणू, सर्वभक्षी ॲनिमल्स म्हणू. हे ॲनिमल्स ही 3 कॅटेगरी, जसं आपल्या पीपलमध्ये शाकाहारी माणसं आहेत, नॉन व्हेजिटेरियन्स, व्हेजिटेरियन्स आहेत, तसेच ॲनिमल्समध्येही वाईल्ड ॲनिमल्समध्ये तसे प्रकार आहेत. आपण पेट ॲनिमल्सला मांस देतो का, किंवा काऊ आहे, बफेलो आहे, त्यांना आपण काय प्रोव्हाइड करतो, शुद्ध ग्रीन ग्रास. येस नो, त्याला आपण मराठीमध्ये वैरण ही म्हणतो. येस नो. सो याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेले आहे 3 कॅटेगरीमध्ये, हार्बिवरस, कार्निवरस, ओमनिवरस. येस नो. सो नेक्स्ट वी कवर द नेक्स्ट टॉपिक, सम ऑफ द बिगेस्ट dinosaurs and also currently the tallest animal on the land. The giraffe eat only plant and are vegetarians. They do not hunt or their prey. However, the slim snake can eat up an entire deer in one go. म्हणजे जिराफ असा प्राणी आहे तो शुद्ध शाकाहारीच आहे. तो काय खातो, तो काय करतो, झाडावरची जी मोठी मोठ्या, त्याची मान उंच आहे ना, त्याची मान काय उंच आहे, त्याच्यामुळे तो झाडांचे जे मोठे मोठे झाडांचे पत्ते आहेत, पाने आहेत, ते खाण्याचं तो काम करत असतो. Vultures, hyenas, jackals and the eagles eat the remains of dead animals and keep the jungle clean. These are the scavengers. म्हणजे जे हायनाज आहे किंवा आपण काय म्हणू वल्चर आहे, जॅकल्स आहे, हे ॲनिमल्स काय करतात, जिथे एखादा प्राणी मरून पडलेला आहे किंवा जंगलामध्ये असे मृत प्राण्यांची शिकार होत असते, अर्धवट शिकार ठेवून काही जणी पोट भरलं की ते निघून जातात, पण ते बाकीचे जे खराब जे फ्लेश आहे ते खाण्याचं ते काम करतात आणि आपले जंगल काय करतात, एकदम नीट कीप क्लीन, म्हणजे स्वच्छ ठेवण्याचं किंवा वास येणार नाही किंवा आपलं प्रदूषण होणार नाही आपल्या त्या वासामुळे, म्हणून ते हे जे ॲनिमल्स आहेत ते प्रोटेक्ट करण्याचं म्हणजे क्लीन ठेवण्याचं काम करतात जंगलला. Prickly proteins, that is what the hedgehog has its sharp spines and actually special hairs when it is danger. The hedgehog rose. आता आपण त्याला एक काटेरी नावाचं हे असतं, प्राणी असतो, त्याच्या अंगाला खूप काटे असतात, ते स्वतःचं प्रोटेक्शन करण्याचं काम करतं, मेकिंग द स्पाइन्स स्टिक ऑल. दिस इज हाऊ प्रोटेक्ट इट सेल्फ फ्रॉम द बिकम अ प्रे. छोटाच आहे पण त्याच्या अंगावर ना काटे असतात खूप, हो की नाही, काटे असतात, मग त्याच्यामुळे त्याचं प्रे म्हणजे शिकार करायला कोणतंच ॲनिमल जात नाही का, कारण त्याचं शिकार करायला गेलं की ते काटे आपल्याला टोचत असतात, म्हणून स्वतःचं रक्षण तो स्वतः छोटा असला तरी करू शकतो. आता इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, येस और नो. सो लेट्स सी. These animals are lost, help them find their habitat. Habitat म्हणजे काय, त्यांचं जे स्वतःचं निसर्गाने त्यांना घर दिलेलं आहे, म्हणजेच तेच हॅबिटेट. म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल मंकी दाखवलेला आहे, फिश आहे, परत ॲनिमल्स आहे, ऑक्टोपस आहे, परत इथं ओल आहे, जिराफ, बियर आहे, परत एक फिश दिसायला लागलाय, झेब्रा, टायगर, असे भरपूर ॲनिमल्स आहेत आणि त्यांचं इथं हॅबिटेट म्हणजे त्यांचे काय दिलेले आहेत, होम दिले. सो वी फाइंड द होम्स फॉर ईच अँड एव्हरी ॲनिमल्स. आता मंकीचं होम कुठे, ऑन द ट्री. फिश आहे तो इन द वॉटर, है की नाही. जिराफ इन द जंगल, टायगर ऑल्सो इन द जंगल, झेब्रा इन ऑल्सो जंगल. हा कुठं राहतो मग, हा बर्फाळ प्रदेशात राहतात हे दोन्ही पण हिमवृष्टीमध्ये. अँड ऑक्टोपस दिसायला लागला इथं, हा पण कुठं राहतो, मोठ्या मोठ्या सी मध्ये. म्हणजे तुम्हाला काय करायचं, इथे मॅच करायचंय प्रत्येक ईच ॲनिमल्सला त्याचे त्याचे जे हॅबिटेट आहे, त्याचे जे होम आहे त्याच्यासोबत काय करायचं असं ह्या प्रकारे मॅच करायचं. करणार ना होमवर्क मग, यस. द प्लेस वेअर अन ॲनिमल्स लिव्ह इज कॉल्ड दॅट हॅबिटेट. म्हणजे जे ॲनिमल्स, आता फॉर एक्झाम्पल जे पाण्यातले animals live in the water, animals live on the trees, animals live as well as in the forest. yes or no. polar region, म्हणजे हिम प्रदेशात राहणारे प्राणी वेगळे आहेत. आपण ते पुढं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पुढच्या वर्गात जाल त्यावेळेस खूप डीप मध्ये त्याचा अभ्यास आहे. फक्त तुम्हाला आता एवढं कळलं पाहिजे की बाबा प्रत्येक ठिकाणी पाण्यामध्ये राहणारे ॲनिमल्स वेगळे आहेत, पाण्यात आणि जमिनीवर राहणारे ॲनिमल्स वेगळे आहेत, जमिनीवरच राहणारे वेगळे आहेत, जंगलात राहणारे वेगळे, आपल्या घराच्या शेजारी जे राहतात म्हणजे पेट ॲनिमल्स ते त्यांचं क्लासिफिकेशन काय आहे, वेगळं आहे. एवढं कळालं की मग तुम्हाला पूर्ण सिलेबस म्हणजे पूर्ण जो चॅप्टर आहे एकदम व्यवस्थितपणे कळेल. We spoke about how important animals are to us. It is chapter we also spoke about animals soon coming. Kunal and the leave the planet. म्हणजे आपल्या आपण एक क्लासमध्ये चर्चा डिस्कशन चालू आहे. How about the animals? How they grow? How they searching their food? How they searching the water? How can live in the jungle? They not म्हणजे ते भीत नाहीत का, असं एक चर्चा चालू आहे. कशामध्ये, आपल्या क्लासमध्ये. तुमच्या घरी किंवा तुमचे पॅरेंट्स आहेत, एनी ब्रदर अँड सिस्टर, वी ऑल्सो डिस्कस इन ऑन दिस टॉपिक. म्हणजे तुम्ही याच्याबद्दल चर्चा करू शकता.
हो की नाही. we kill the wild animals when they for the meat, horns, tusks, claws and the skin. आता पीपल आहेत, ॲनिमल्स हंटिंग करतात ॲज वेल ॲज म्हणजे जे टायगर वगैरे आहेत ते तर हंटिंग करून शिकार करतात, पण लाईक जे एलिफंट आहे किंवा ॲनिमलची स्किन आपल्याला मिळण्यासाठी किंवा त्याचे ते दात असतात त्याच्यापासून शोच्या वस्तू बनवण्यासाठी काही जे ह्युमन्स बिईंग आहेत ते पण ॲनिमल्सची काय करतात, शिकार करतात आणि त्यांच्या जे कातड्यापासून काय बनतात, स्किन असतं त्याच्यापासून ते लेदरच्या वस्तू बनवण्याचं काम. इट इज ओके, म्हणजे हे आहे का, चांगलं आहे का, इट इज गुड फॉर द ॲनिमल्स ॲज वेल ॲज आवर एन्व्हायरमेंट. म्हणजेच आपण आपल्या थोडक्याशा फायद्यासाठी थोड्याशा ॲनिमलची जी स्किन आहे त्याला हंटिंग करून काढून घेणे किंवा त्यांचे जे टीथ आहे त्यांचे टीथ काढून घेऊन त्यांच्यासाठी शोच्या वस्तू बनवणे आणि ते बाजारामध्ये प्रोव्हाइड करणे, कशासाठी, सेलिंगसाठी. इट इज गुड, नॉट, इट इज नॉट गुड. म्हणजेच आपल्या फायद्यासाठी आपण एखाद्या सजीवांचा जीव घ्यायचा का, हे आपल्यासाठी योग्य नाही. इफ वी डू नॉट स्टॉप अँड द प्रोटेक्ट देम by the time Kunal, you and me grow up, we will not these wonderful animals to see anymore. When this is happening today, the kill the animals and take their skills, म्हणजे आपण त्याची जी स्किन घेतोय ते जर कुठंतरी स्टॉप नाही झालं तर आपल्या येणाऱ्या काळात एकही ॲनिमल, जसं आता प्रमाण कमी झालेलं आहे ॲनिमलचं, टायगर कमी तुरळक प्रमाणात बघायला मिळायला लागलेत, लायन तर खूपच तुरळक, जे ॲनिमल्स खूप आपण जेव्हा छोटे होतो त्याचं प्रमाण खूप होतं, आपण जसं वाढायला लागलो तसं त्याचं प्रमाण कमी होलं. का, कारण ह्युमन बिंग आहेत त्यांची काय करतात, हंटिंग करून त्याच्यापासून जे कातडे मिळते किंवा त्याच्यापासून जे स्किन आहे ते ओढून घेऊन त्याच्यापासून काय दुसरं प्रोडक्ट बनवायला लागलं आणि त्याची काय सेलिंग बाजारामध्ये होऊ लागली. हे जर कुठंतरी थांबलं नाही, म्हणजे आपण जर वी नॉट प्रोटेक्ट द ॲनिमल्स, वी कॅन नॉट सी द ॲनिमल्स एनिवेअर. म्हणजे आपण जे फ्युचरमध्ये बघणार आहोत ॲनिमल्स किंवा आपण जे आपल्या पुढच्या पिढीला जे ॲनिमल्स दाखवणार ते आपल्याला कुठंतरी तुरळक प्रमाणात, जसं की डायनोसॉर आहे, डायनोसॉर आपल्याला बघायलाच मिळत नाही, लाईक ॲज तशीच कंडिशन इथून पुढे बाकीच्या ॲनिमल्सची होणार आहे. व्हेन इफ वी नॉट प्रोटेक्ट द वाईल्ड ॲनिमल्स, ज्यावेळेस आपण पण वाईल्ड ॲनिमल प्रोटेक्ट कधी करायचं, इफ वी नॉट कट द ट्रीज. आपण काय करायला लागले, मला जास्त प्लेस पाहिजे, आता मला सिटी काय, माझं शहर आहे ते काय करायचं, मोठं करायचं, वी कट द ट्रीज, वी कट द ऑल द प्लांट्स अँड वी मेक द बिग बिग बिल्डिंग्स ऑन देअर प्लेस. म्हणजे जे हॅबिटेट निसर्गाने वाईल्ड ॲनिमलला दिलेलं आहे त्या ठिकाणी पण ते तिथे झाडे कट करून त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बनवतात. मग वाईल्ड ॲनिमलला जायचं कुठं, मग ते काय करणार, कुठंतरी जवळ येणार, अटॅक करणार, म्हणजे ज्या प्लेसमध्ये ते राहतात त्या ठिकाणी जर आपण बिल्डिंग बनवले मग ते कुठं जाणार, ते ऑब्व्हियसली आपल्या सिटीमध्ये येणार आणि ज्यावेळेस ते एंट्री करणार त्यावेळेस आपण त्याला पकडून कुठे टाकणार, प्राणी संग्रहालयात. म्हणजे आपली चुकी आहे ॲनिमल्सची राही. व्हेन दे अटॅक द पीपल, दे नॉट, म्हणजे त्यांची चुकी आहे का ती, दे डू नॉट मिस्टेक, म्हणजे त्यांची चुकीच नाहीये ती, त्यांची मिस्टेक आहे का ती, ते ॲनिमल्सची पीपलची हंटिंग करतात. ती का करतात ते, कारण त्यांना जे संरक्षण दिलेलं आहे निसर्गाने म्हणजे जंगल, त्याची आपण काय करायला लागले, काटणी करायला लागले. मग त्यांनी राहायचं कुठं, मग त्यांना जे भूक म्हणजे पाणी पाहिजे, जे अन्न पाहिजे त्यांना ते राहण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी, सर्वाइव्ह राहण्यासाठी, सजीव आहेत ते, मग त्यांना मिळणार, मग ते आपल्या शहराकडे वळणार ना अन्न मिळवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये त्यांची मिस्टेक आहे का, नाही. त्यांना बोलता येत नाही, ते फक्त आपलं अन्न सर्चिंग करण्याचं काम करतात. त्यांना जर नाही मिळालं तर मग ते आपल्या त्याच्यामध्ये प्रवेश करत असतात. Let us all make another promise to Kunal that we will do the best protect these animals and make sure never leave our planet Earth. म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून, आता कुणाला एकच नाव दिलेलं आहे पण आपण सगळ्यांनी मिळून काय करायचे, सगळ्यांनी एकमेकाला प्रॉमिस करायचे, वी डू नॉट हंटिंग द ॲनिमल्स एनिवे. म्हणजे प्रत्येकानं जे करते त्याला आपण एक छोटासा मेसेज देऊ आपल्या दुसरीच्या वर्गातर्फे, जे पीपल ह्युमन बिंग प्राण्यांची हंटिंग करतात किंवा शिकार करतात किंवा त्यांच्यापासून जे स्किन पासून ज्या वस्तू बनवतात आणि ते विकण्याचं काम करतात ते कुठेतरी स्टॉप झालं पाहिजे. आणि आपली जी पृथ्वी आहे पूर्वीपेक्षाही म्हणजे पूर्वीसारखी बनवलं तरी आपलं त्याच्यामध्ये आपण खूप हेल्दी आणि एकदम सुरक्षित आहे लाईफ आहे ते जगू शकतो. वी ऑल्सो ॲनिमल्स ऑल्सो प्लांट ऑल्सो बर्ड अँड इन्सेक्ट, म्हणजे प्रत्येक जे सजीव आहे ते जे वनस्पती आहेत त्यामुळेच सुरक्षित असू शकतो. सो आवर नेक्स्ट इज, म्हणजे तिथं काय दिलेलं आहे, जे ॲनिमल्स खूप पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळायचे डायनोसॉर्स, त्याचं कुठंतरी संपुष्टात आलेलं आहे, म्हणजे त्याची संपुष्टीत झालेली आहे. त्याच्यावर ते जे डायनोसॉर डेंजरस होते पण त्याचा आता एकही नामोनिशाण आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे तिथं वाइल्ड द चीता अ लिव्ह अँड द थ्रीव्ह इन द आफ्रिका, इट इज नॉट बीन द सीन इन इंडिया सिन्स. म्हणजे चीता आता कुठं बघायला मिळालेलं आपल्याला, आफ्रिकामध्ये, पण आता ॲज वेल ॲज आपल्या जे साईडचं जे जंगल आहे तिथं तुरळक प्रमाणात वी कॅन नॉट सी द चित्ता इन द फॉरेस्ट. कुठंतरी एखाद्या प्राणी झू मध्ये आपण
बघतो, पण ज्यावेळेस जंगलामध्ये शोधण्यासाठी जातो त्यावेळेस तुरळक प्रमाणात म्हणजे त्याचं प्रमाण कमी आहे. दिस ब्युटिफुल क्वाईल हॅज नॉट बीन सीन फॉर द लास्ट 138 years. It was last seen in the 1876. म्हणजेच एक हा हिमालयन क्वाईल आहे, तो बर्ड आहे. तो बर्ड आपल्याला 138 वर्षाखाली दिसला होता, त्याच्यानंतर तो संपुष्टात आलेला आहे, म्हणजे तो इथं नाहीच आहे असं म्हणायचं. द term is extinct is used for species which are no longer known as the extinct in the wild. Before the species is the declared extinct, scientists carry out the repeated searches for their possible habitat and they don't find and record for the 15 years the species in the term extinct. The pretty duck has not been spotted since 1950. म्हणजे हे डक आहेत. आता व्हाईट कलरचे डक आपण बघतो, पण हा जो डक दिसायला लागलाय आपल्याला, हा डक आपण गेल्या 50 वर्षापासून इंडियामध्ये पाहिलेलाच नाहीये. हा ॲनिमल्स तुरळक प्रमाणात फक्त 1949 ला आपण हा पाहिलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला दिसला नाही. आता आफ्रिकेमध्ये असतो हा, पण बर्ड आहे. हा पण आपण तुरळक प्रमाणात म्हणजे एक एक प्राणी हा कमी झाला पहिल्यांदा, नंतर हा आणि नंतर हा. म्हणजे जे प्राण्यांची जी संख्या आहे ती आपल्या इंडियामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे संपुष्टात यायला लागली बिकॉज ऑफ ह्युमन बिंग. मानवाच्या ह्याच्यामुळेच यायला लागली ना, जंगल तोडी चालू झाली, जंगलामध्ये ज्यांचं जे हॅबिटेट होतं, लपण्याचं स्थान होतं, ते काय झालं, संपुष्टात आलं. मग त्यांना लपायला जागाच नाही, मग ते राहणार कुठं, हा मोठा प्रश्न त्यांच्यापासून जोडलेला असतो. आता काय म्हणलेलं आहे तुम्हाला इथं थोडेसे ॲनिमल्स दाखवलेले आहेत. लेट्स सी ॲनिमल्स इन डेंजर्स. आता तुमच्या बुकमध्ये पण आहे, तुम्ही प्रत्येक ॲनिमल्सचं ऑब्झर्वेशन करून त्याच्या खाली काय नाव दिले हे तुम्ही ऑल्सो रीड द. ग्रेट इंडियन बस्टर्स म्हणजेच हे इंडियामध्ये म्हणण्यास पूर्ण वर्ल्ड मधले ॲनिमल्स आहेत. इंडियामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्ण वर्ल्ड मधले ॲनिमल्स आहेत. आपण प्रत्येकाची इन्फॉर्मेशन म्हणजे हे ॲनिमल्स वाईल्ड गोट असं जे स्पेसिफिक ह्याला नाव दिलेलं आहे, काही वॉटर आहेत, काही लँड आहेत, काही कार्निवरस आहेत, काही हार्बिवरस आहेत. सम ॲनिमल्स आर द ओमनिवरस, कॅनिवरस. म्हणजे प्रत्येक प्रकारचे ॲनिमल्स आपले हे अर्थ आहे, हे काय आपलं अर्थचं ग्लोब आहे, म्हणजे ही पृथ्वी आहे. पृथ्वीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ॲनिमल्सनं भरलेलं जग पूर्वी जास्त प्रमाणात होतं, पण आता नाउअडेज इट इज अ काय मिनिमम मॅक्सिमम लेस, म्हणजे कमीत कमी झालेलं आहे. त्यांचं जे हॅबिटेट आहे, त्यांना जे निसर्गाने जे हाऊस किंवा होम प्रोव्हाइड केलेला आहे, ह्युमन्स बीइंग कॅन कट दॅट प्लेस अँड द ट्रीज अँड हार्मफुल टू द वाईल्ड ॲनिमल्स. म्हणजे जे वाईल्ड ॲनिमल्स संपुष्टात येण्याचे जे प्रकार आहे ते आपल्या ह्युमन कुठंतरी माणसामुळे झालेलं आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सो टुडे वी लर्न what we learn in this topic today. We learn the wild animals. Yes or no? What is mean by wild animals? Those animals live in the jungle as well as in a forest. This animal called the wild animals. For example, lion, tiger, deer, giraffe, snakes, rabbit, etc. Then how they make their homes? म्हणजे ते homes कसं बनवतात? The wild animals cannot build their home. They searching the homes and they live like as a den, on the tree, in the dig the hole, dig the land and live on that. Yes or no? So eating, how they eating? The three types of animals eating. Herbivorous म्हणजे शाकाहारी, कार्निवरस म्हणजेच मांसाहारी आणि ओमनिवरस म्हणजेच सर्वभक्षी म्हणजे दोन्ही खाणारे प्राणी. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स दिलेले आहेत. कार्निवरस मध्ये एक्झाम्पल आणि ओमनिवरस मध्ये. वी कव्हर ऑल अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स इज वी प्रोटेक्ट द वाईल्ड ॲनिमल्स बिकॉज ऑफ द ह्युमन बिंग. का करायचं प्रोटेक्ट? वी कॅन नॉट कट द जंगल, वी कॅन नॉट कट द फॉरेस्ट ॲज वेल अँड द फायर फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये जी आग लागते ते पण आपल्याला थोडंसं कुठेतरी रोखण्याचं काम करायचे. आता आपली जमाती नाउअडेज इंडिया बिकम अ कंट्री, कोणाच्या हातामध्ये एंगर म्हणजे तुमच्या जनरेशन, तुमची जी जनरेशन येणार आहे त्यांच्या हातामध्ये कंट्री इंडिया आहे. मग आपलं काम काय? प्रोटेक्ट द ऑल द वाईल्ड ॲनिमल्स, प्रॉमिस ईच अदर. आपण एकमेकांनाच प्रॉमिस करायचे की आपण जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत त्यांना काय करायचंय? प्रोटेक्शन देण्याचं काम करायचं. So what homework? I hope you understand very well what is meant by wild animals. So how they make their homes and how they eating the foods and as well as the water. So which homework I will given to you today? Very easy homework. So write down any. You write down also with me. म्हणजे माझ्यासोबत लिहिल्यानंतर तुम्हाला काय होईल? पटकन लक्षात येईल. Answer the following question. Answer the following question. म्हणजे प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आपला चॅप्टर कसं होतं? एकदम
इझी होता, त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहिता येतील. राईट डाऊन एनी 10, हे की नाही सोपं, एनी 10 वाईल्ड ॲनिमल्स नेम. ॲनिमल्स लिहिलं तरी चालतात. अँड द सेकंड क्वेश्चन इज what can we do to protect wild animals. First question is so easy, also second question is so easy. So let's see. Write down any 10 wild animals. म्हणजे कोणतेही 10 तुम्हाला जंगली प्राण्यांची नावं लिहायची. Do you understand? The second question is what can we do to protect wild animals. म्हणजेच आपण काय केलं पाहिजे की जंगलातले जे प्राणी आहेत त्यांना सुरक्षित ठेवता येईल. सो वी नॉट कट द जंगल्स, वी आल्सो टोल्ड एनिमल नॉट हंटिंग द अदर ॲनिमल्स. येस और नो. म्हणजे आपण हे लिहू शकतो, जे आपल्याला आपल्या परीने आपल्यासाठी होत असतं ते करू शकतो. I hope you understand very well this chapter wild animals and also solve the question answers very well. Thank you very much.